पीएचडी करणं काय ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं किंवा काकाच्या पाठीत खंजीर खुपसणं, पक्ष फोडणं एवढं सोपं आहे का? तुम्ही 10वी पास, तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार? प्रत्येक जण काकाच्या जीवावर मोठा होऊ शकत नाही. प्रत्येकाकडे काय शरद पवार सारखे चुलते नसतात. 30 ते 32 लाख विद्यार्थी नोकरी भरतीसाठी प्रयत्न करतात. सगळ्यांचा आपण नोकरी देतो का? तर ह्यांची मुले काय देऊ लागले हे सगळ्या जगाला माहिती. पीएचडी धारक हा एक विद्यार्थी नसतो, तो संशोधक असतो. हे दादांनी समजून घेतलं पाहिजे. पण 10वी नापास होऊन राजकारणी होण्यापेक्षा तर आम्ही पीएचडी करणं कधी पण चांगलं. हिवाळी अधिवेशनामध्ये काल सारथीमधून विद्यार्थ्यांना ज्या काही सुविधा दिल्या जातात त्यावर चर्चा सुरू होती. त्यामध्ये सतीश पाटील यांनी एक प्रश्न विचारला की सारथीमध्ये पीएचडी करणारे जे 200 विद्यार्थी त्यांची संख्या वाढवावी. सतीश पाटील हे वाक्य उच्चारताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावतात. यानंतर अजित पवारांना महाराष्ट्रातल्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी धारेवर धरले आहेत. माझ्यासोबत पुण्यातले काही पीएचडी करणारे विद्यार्थी आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्याकडे कसे पाहतात आणि त्यांनी खरंच दिवे लावलेत का? अजित पवारांच्या भाषेत आपण त्यांनाच विचारूयात. तुम्ही कुठल्या विषयात पीएचडी करता? मी पॉलिटिकल सायन्स विषयामध्ये पीएचडी करतो. एमपीएससी करतो, पण एमपीएससी मध्ये रोज घोटाळे होत आहेत. दादा म्हणतात पीएचडी ऐवजी एमपीएससी करा, नोकऱ्या मिळतात. तिथं घोटाळे होत आहेत म्हणून कुठेतरी बी प्लॅन असा म्हणून पॉलिटिकल सायन्समध्ये पुणे विद्यापीठात पीएचडी करतो. अजित दादा म्हणतात पीएचडी करून तरी काय दिवे लावले, तसे पुढे पीएचडी झाल्यानंतर काय दिवे लावायचे तुम्हाला? नाही, आता दिवे तर पीएचडी झाले तर आम्ही प्राध्यापक होणार, वेगवेगळ्या खाजगी सेक्टरमध्ये जॉब करणार. पण 10वी नापास होऊन राजकारणी होण्यापेक्षा तर आम्ही पीएचडी करणं कधी पण चांगले. उच्च शिक्षण घेऊन नक्कीच या देशाला दिशा देण्याचं काम करून आमच्या संशोधनामुळे देशाला हे नक्कीच फायदा होईल. आणि दादा ज्या तंत्रज्ञानाचा फायदा घेतात, आज जे काही कृषी क्षेत्रात झालेले बदल असतील, पुन्हा आरोग्य क्षेत्रामध्ये झालेले असतील, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये झालेले बदल असतील, हे कुणी केलेत? त्या विषयामध्ये संशोधन करणाऱ्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच हे बदल नवीन शोध लावलेले आहेत ना. त्याचाच फायदा तुम्ही घेत आहात. आणि तुम्ही 10वी पास, तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार? बरं, पीएचडी करणं काय ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं किंवा काकाच्या पाठीत खंजीर खुपसणं, पक्ष फोडणं एवढं सोपं आहे का? पीएचडी करणं म्हणजे काय? ग्रॅज्युएशन करा, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, सेटनेट करा, त्याच्यानंतर पीएचडीला ॲडमिशन, मग त्याचे 5 वर्षाचा अभ्यास, त्याच्यानंतर नवीन संशोधन, त्याच्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करणं, त्याच्यासाठी येणारा खर्च, म्हणजे इथपर्यंत आम्ही पोहोचतो आणि तुम्ही आमची लायकी काढता. आणि बरं, हे पीएचडी करणारे विद्यार्थी ज्यांना फेलोशिप मिळते सारथी बार्टी महाज्योतीच्या माध्यमातून, ते कोण आहेत? अल्प उत्पन्न गटातील आहेत. आता सारथी बार्टी महाज्योती या संस्थांची नावं पाहिली तर फुलेशाह आंबेडकरांच्या नावाने. फुलेशाह आंबेडकरांना बहुजनांची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची मुलं शिकावीत म्हणून आयुष्यभर खस्ता खाल्ल्या आणि त्यांच्या नावाने हे संशोधन संस्था स्थापन झाल्या. मग त्या माध्यमातून जर बहुजनांच्या पोरांना उच्च शिक्षणाचा त्यांच्या अडथळे दूर होत असेल, उच्च शिक्षण सुकर होत असेल, तर तुमच्या पोटात काय दुखतंय? बरं, तुम्हाला पैसे वाचवायचेत ना. पैसे वाचवायचे तर ते 2-2 उपमुख्यमंत्री पदं तुम्ही कशाला निर्माण केली? मुख्यमंत्री पदाची हौस भागवण्यासाठी 2-2 असंविधानिक उपमुख्यमंत्री पदं तुम्ही निर्माण करता. त्याचा खर्च बोजा महाराष्ट्रावर लागता आणि तुम्ही आमची फेलोशिप रोखता. तर कसं आहे, प्रत्येकजण काकाच्या जीवावर मोठा होऊ शकत नाही. प्रत्येकाकडे काय शरद पवार सारखे चुलते नसतात. त्यामुळं तुम्ही आमच्या पीएचडीमध्ये अडथळे आणू नका. हीच पीएचडीवर आम्ही आमचं भविष्य आणि देशाचंही भविष्य सुकर करू. तुम्ही कोणत्या विषयात पीएचडी करता? मी फिजिक्समध्ये पीएचडी करते. कालचं अजित दादांचं वक्तव्य तुम्ही पाहिलं? हो, बघितलं. काय ते वक्तव्य पाहून काय वाटलं? एवढंच की ते कोणालाच इम्पॉर्टन्स देत नाही स्वतःशिवाय. हां, आणि ॲक्च्युली आम्हाला पीएचडीला ॲडमिशन घेण्यासाठी एक एंट्रन्स असते. आम्ही तसंच ॲडमिशन घेत नाही पीएचडीला. आणि ती एंट्रन्स क्लिअर केल्यानंतर एवढ्या मुलांमधून आमचं सिलेक्शन होतं. त्यानंतर इंटरव्ह्यू होतो आणि एका केमिकलसाठी आम्हाला 10-12 हजार खर्च करावं लागतात. पुन्हा एका कॅरेक्टरायझेशनसाठी आम्हाला 2-2, 3-3 हजार खर्च लागतो. आणि हे म्हणतात की पीएचडी करून काय दिवे लावणार. ॲक्च्युली ओघाओघात ते बोलून गेले असतीलही, पण ते वक्तव्य ओघाओघात जरी बोलले तरी पण ते चुकीचंच होतं. आणि त्यांची मुलंच आम्ही घडवणार आहे ना पुढे जाऊन. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल, उच्च शिक्षित विद्यार्थ्यांबद्दल असं वक्तव्य करणं एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने, याकडे कसं पाहतात? नाही, हे तर चुकीचं होतं. इतके मोठ्या पदावर बसले तर मग आम्हाला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनाच महत्त्व दिलं पाहिजे. हां, छोट्या पदापासून मोठ्या पदापर्यंत किंवा कुठलंही शिक्षण जे घेतात त्या सगळ्यांनाच त्यांनी महत्त्व दिलं पाहिजे. या पद्धतीने ही ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, विद्यार्थ्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या सांगितल्या. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याला अधोरेखित करावा लागेल की सरसकट फेलोशिप द्यावी अशी देखील या विद्यार्थ्यांची मागणी. त्याकडे विद्यार्थ्यांना कसं वाटतं आपण पाहूयात. जी मागणी आहे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची की सरसकट आम्हाला फेलोशिप द्यावी, याकडे कसं पाहता? ही मागणी रास्त आहे का किंवा ही मागणी प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? नाही, हे काय झालं की या आधीचे जे आता विद्यार्थी बसल्यात ना, त्यांच्या आधीच्या 1-2 बॅच झाल्या ना, त्यांना सरसकट मिळाली.
त्या कारणानं आता ह्यांनाही वाटतं की आम्हालाही ज्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांना केलं त्याचं आता आम्हाला सरसकट देण्यात यावी. पण एखादा म्हणजे असं त्यांच्या भावना दुखवतील मी बोलल्याने, पण हे काही योग्य नाही असं मला वाटतं. कारण का जे काय आपलं क्रायटेरिया आहे त्यातून तुम्ही सिस्टीमने पुढे जा आणि जे काय तुम्ही कॅपेबल झालात तर तुम्हाला मिळणारच आहे. ही कुठंतरी एक योग्य राहील असं मला वाटतं. जर हेच एक प्रथा पडली की सगळ्याच सारथीमध्ये, बार्टीमध्ये, TRT-मध्ये, महायुतीमध्ये जर हेच होत गेलं तर मग हे सरकारला कुठेतरी अडचण ठरेल आणि जे खरंच होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होईल. तर हे कुठेतरी अयोग्य आहे असं मला वाटतं. आणि जे कालाजी दादांनी वक्तव्य केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना वाटतं की जेवढं राजकारण सोपं आहे तेवढं PhD करणं सोपं आहे. दादा एवढं सोपं नाही. यामध्ये एखाद्या विषयात स्वतःला आपल्याला डोकं लावावं लागतं आणि तिथं आपल्याला स्वतःला संशोधन करावं लागतं. PhD धारक हा एक विद्यार्थी नसतो, तो संशोधक असतो. हे दादांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याला संशोधन करण्यासाठी त्याच्याकडे माइंड असतं पण त्याच्याकडे आर्थिक तेवढं पाठबळ नसतं. तर तुमच्या सरकारचं एक कर्तव्य आहे की त्यांना तेवढं पुरवणं. तर त्याच्याकडून त्यांनी जर एखादा शोध लावला तर ते सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या फायद्याचा आहे, हिताचा आहे, हे दादांनी समजून घेतलं पाहिजे. जसे की तुमच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्याच आमदारांना मंत्रीपद मिळत नाही तसंच असतं शिक्षणामध्ये पण की सगळेच PhD धारक सगळेच मोठे काहीतरी क्रांती करतील असं नाहीये. आपल्या राज्यात जर बघायला गेलं तर 30 ते 32 लाख विद्यार्थी नोकरी भरतीसाठी प्रयत्न करतात. सगळ्यांचा आपण नोकरी देतो का? नाही उपलब्ध होत आहे. हे तुम्हाला माहिती आम्हालाही माहिती. तरी कुठेतरी विद्यार्थ्याच्या बाजूने तुम्ही बोलायचं सोडून जर त्यांच्या विरोधात बोलत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. 200 पेक्षा जास्त संख्या वाढवावी अशी जी मागणी होती ती मागणी योग्य वाटते. माझं तर असं मत आहे की पूर्वीच्या मागण्या म्हणजे जे विद्यार्थी तुमच्याकडे येतील, नेट सेट झालेले विद्यार्थी, त्यांचं तुम्ही एक क्रायटेरिया घ्या आणि लोकसंख्येप्रमाणे संख्या वाढवा. तुम्हाला अडचण काय आहे? त्यांचं काम काय? ह्या ज्या 4-5 संस्था आहे ना त्यांचं नावच काय आहे? संशोधन आणि प्रशिक्षण संस्था. त्यांनी काय करायचं तर त्यांना जेवढे काही विद्यार्थी संशोधनासाठी त्यांना सगळ्यांना त्यांनी स्कॉलरशिप द्यावी, त्यांची गुणवत्ता तपासून सगळ्यांना त्यांनी मदत करावी. त्याचं कारण असं आहे की उच्च शिक्षणासाठी किती टक्के खर्च करतो आपला देश? 2% सुद्धा खर्च करत नाही इतर जगाच्या तुलनेने. त्यात राज्य किती करतंय हाही संशोधनाचा मुद्दा होऊ शकेल. दुसरी गोष्ट, ही मुलं कुणाची आहेत? शेतकरी कुटुंबातले आहेत, मजूर कुटुंबातले आहेत, मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. यांची पहिली पिढी आता शिक्षणाची कुठेतरी दारं उघडलेली त्यांच्यासाठी. काही वर्षानंतर त्यांना आता कुठेतरी संधी मिळते. तर ही संधी त्यांच्या पोटात दुखतंय का राज्यकर्त्यांच्या? तर ह्यांची मुलं काय दिवे लागले हे सगळ्या जगाला माहिती आहे. राज्यकर्त्यांची मुलांची हे दिवे पाहून सगळ्या देशाचं आणि राज्याचंही डोळे दिपवलेले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत असतील, उच्च शिक्षित होत असतील, देशाच्या, समाजाच्या आणि व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल करत असतील तर ह्या लोकांना तुम्ही मदत करायची सोडा, पण त्यांचे चांगले कमेंट तरी करा. अशा स्वरूपाचे तुम्ही स्टेटमेंट करून जे काही उच्च शिक्षण घेणारे आज लाखो मुलं आहेत त्यांच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंट करून आमच्यासारखे विद्यार्थी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत किंवा हे त्यांचं जे जखमीवर मीठ चोळणं जो प्रकार आहे ना ते क्लेशदायक आहे आणि प्रचंड स्वरूपामध्ये आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो. नक्कीच. पुण्यातल्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ह्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या असतील की अजित पवार यांना पक्ष सोडणं इतकं, पक्ष फोडणं इतकं जर PhD करणं सोपं वाटत असेल तर निश्चित नाहीये. अजित पवारांनी आधी अगदी ही बाजू समजून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या ह्या ज्या काही भूमिका आहेत, ज्या काही भावना आहेत, विद्यार्थ्यांचे जे काही म्हणणं आहे त्यांनी ऐकून घ्यावं आणि त्यानंतर वक्तव्य करावं असं देखील या विद्यार्थ्यांचं म्हणणं आपण पाहिलं. अभिजित दराडे, महाराष्ट्र ऑनलाईन, पुणे.